पहिलाच बॉल या ठिकाणी खरपूस समाचार घेताना आपल्याला फलंदाज पाहायला भेटतो. चेंडू चाललेला आहे आउट ऑफ द पार्क. येतोय मॅक्सिमम षटकार. याही वेळेला पुढचा बॉल बघा फुलटॉस होता, परंतु फलंदाजाला मात्र चेंडू नीटचा रीड करता आलेला नाही आहे. याच्यानंतर देखील एक फार महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. काळकाई कृपा पुरुष आणि या टीमच्या विरोधामध्ये लाटवण. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक करून घेऊया. या बॉलवरती किती धाव आले रे? एक सिंगल धाव आली इथे या बॉलवरती. 22च्या रूपामध्ये पंच संकेत सरांचा इशारा येतोय. तर सिंगल मदतीने धावसंख्या आता पोहोचते 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर द विकेट 12 आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका मात्र इथे फसला. शानदार कमबॅक आपल्याला पाहायला भेटते कर्टेल संघाचं. शाक्यमुनी क्रिकेट क्लब दयाळ बोधवड या संघ फलंदाजी मार्गवरती. सुरुवात मात्र 6 धावाने केली, त्याच्यानंतर 22च्या रूपामध्ये सिंगल आली आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. शानदार कमबॅक कर्टेल संघाकडे आपण बघतोय. जर्सी नंबर 27 नाव उमेश आहे. पुन्हा एकदा स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, शानदार स्ट्रोक. चेंडू जाऊ शकतो संभवतः वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समनच्या बॅट वरून आलेला खणखणीत चौकार. सर्व टीमच्या खेळाडूंना विनंती आहे की भोजनाची व्यवस्था सर्वांची केलेली आहे आणि भोजनाला सुरुवात झाली आहे. आपण सर्वांनी कृपया भोजनाचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांना विनंती आहे. आता पंकुने मारला ना. सो या ठिकाणी 4 धावा वसूल केलेल्या पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक पंकू आणि सुशांत यांच्याकडून. याही बॉलवरती शानदार स्ट्रोक. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय, परंतु याही वेळेला बॉल चाललाय तो आउट ऑफ द पार्क. परंतु नाहीये, क्षेत्ररक्षक मात्र दुसरा जाऊन चेंडू अडवेल. नेमकं मैदानामध्ये किती धावा पूर्ण केल्या जात आहेत ते पाहूया आपण. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट आणि इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. शानदार रनिंग बिटवीन विकेट. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरकते. धावा झालेल्या आहेत 13. अब 13 क्या होगा. 13 धावा धाव फलकावरती पूर्ण झालेत. प्रथम फलंदाजी करत असताना दयाळ बोधवाड या संघाने आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार मारत आपला इरादा स्पष्ट केलेला होता मिस्टर सुशांत यांनी, आणि त्यानंतर पंकू देखील त्याच्या पावलावरती पाऊल टाकत आता आक्रमक फलंदाजी करतोय. 13 धावा झालेत. यानंतर पुन्हा एकदा स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट टर्नमेंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, त्याने चेंडू अडवलाय, परंतु तोपर्यंत एक धाव पुनश्च एकदा धावफलकावरती पूर्ण होईल. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 14 या आकड्यावरती पोहोचतीये. त्याचबरोबर या ठिकाणी क्रिकेटचे जेवढे चाहते आले त्यांच्यासाठी एक मोठी मेजवानी घेऊन येतोय तुमच्यापर्यंत. येत्या 13, 14, 15, 16, 2025 फेब्रुवारी महिन्यामधली ती मानाची स्पर्धा दोस्ती चषक 2025 या नावाने दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती 13, 14, 15, 16 फेब्रुवारी 2025 रोजी दोस्ती चषक 2025 या स्पर्धेचं आयोजन केलंय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये. पहिल्या 2 दिवसामध्ये गाव टू गाव सामने असतील, तर शेवटच्या 2 दिवसामध्ये ओपन गटातले सामने आपल्याला पाहायला मिळतील. पाहायला विसरू नका, खेळायला विसरू नका. दोस्ती चषक 2025. सो या ठिकाणी चेंडू आपण पाहतोय लेगस्टंपच्या खूपच बाहेर. एका अवांतर धावेची भर पुन्हा एकदा धावफलकामध्ये पडते आणि टीमची धावसंख्या आता पुढे सरकते 15. आणि त्याच तारखेला आपण लाटवणमध्ये देखील सिद्धार्थ चषक हे मानाची स्पर्धा पाहणार आहोत, ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल रक्कम रुपये 1,00,000 रुपये. ओ यावेळेला बॅकविट वरती गेले, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिलाय, परंतु तोपर्यंत एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दयाळ बोधवडी संघाने नक्कीच प्रभावित केले. खूप चांगली कामगिरी या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळाली. विशेषतः या मॅच मध्ये कर्टेल टीमच्या विरोधामध्ये शानदार जोरदार आक्रमण केले जात आहे. तरी दुहेरी धाव घेतल्यानंतर तुम्ही पाहता आता टीमची धावसंख्या धावफलकावरती धावा झालेत 17. अतिशय चांगलं गुणलेखनाचं काम केलं जाते दिव्या यांच्या माध्यमातून देखील, परंतु यावेळेला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय, मोठा झटका बसतोय दयाळ संघाला. जाऊया पुन्हा एकदा डीजेकडे.
नक्कीच नक्कीच राधाकृष्ण चषकाची चर्चा मात्र संपूर्ण खेड तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मी तर म्हणेन खेड तालुका नव्हे तर अगदी रायगड पर्यंत आणि सिंधुदुर्गापर्यंत या स्पर्धेची चर्चा केली, कारण देवगडमधनं देखील एक संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलाय आणि खामगावचा संघ तर अगदी रायगडमधून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलाय. त्याच्यामुळे राधाकृष्ण चषकाची स्पर्धा 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, नवीन खेळाडू सज्ज होतोय. राईट हँडेड फलंदाज साहिलच्या विरोधामध्ये ज्यावेळेला पुन्हा एकदा आपण बघतोय एका जागेवरती उभा राहत चेंडू खेळायचा होता, तो अर्थातच गली रिझनमध्ये चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या मात्र यावेळेला स्थिरावली 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये बघितलं, पहिल्याच बॉलवरती 6 धावा, त्याच्यानंतर सिंगल, डॉट बॉल, चौकार, 2D, सिंगल असं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळालं. साहिल गोलंदाजीसाठी आला आणि त्याने सुरुवात मात्र वाईडने केली. यावेळेला मात्र कदाचित लेफ्टमच्या बाहेरचा बॉल, पंचांचा काय इशारा येतोय का बघूया. यस, ऍब्सोल्युटली एक अवांतर धावेची भर पडते वाईट चर्पामध्ये, परंतु फलंदाज देखील यष्टीचित होतोय, खेळाडू देखील बाद होतोय. विकेट इथे डझंट मॅटर, विकेट महत्वाच्या नाहीये, धावा येणं गरजेचं आहे. आणि आता निकेशला तुम्ही पाहताय, हा खेळाडू हळूहळू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. 2 फलंदाज बाद झालेले आहेत या ओव्हरमध्ये. हा दुसरा मोठा झटका बसलाय दयाळ बौद्धवाडी या संघाला. आता नवीन खेळाडू मैदानामध्ये निकेश आपल्याला पाहायला मिळतात, जर्सी नंबर 18. अठरा धावा धावफलकावरती. एक मोठी धावसंख्या सेट केली जाईल असं वाटलं होतं, कारण तो पहिल्याच बॉलवरती षटकार मारलेला होता दयाळ संघाच्या खेळाडूने, परंतु त्यानंतर शानदार कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. याच्यानंतर देखील आपल्याला एक महत्वाची लढत पाहायला भेटणार आहे. लाटवण आणि या टीमच्या विरोधामध्ये आपल्याला फुरुजचा संघ खेळताना मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. सो दोन्ही संघांना विनंती आहे, चला आपण देखील सज्ज राहायचा. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना इथे आरंभ आणि प्रारंभ होईल. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय ओव्हर द विकेट मारा, फलंदाजाने चेंडूला खेळून काढलं जात आहे, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल पुन्हा एकदा एक सिंगल धाव धावफलकावरती पूर्ण केली जाते एकेरी धावेच्या मदतीने. आता टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकते आहे. प्रथम फलंदाजी करत असताना शाक्यमुनी क्रिकेट क्लब दयाळ बौद्धवाडी या टीमची 19 धावा झालेत. 19 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेत. एखादा मोठा फटका जर आला तर मी तर म्हणेन एक सन्मानजनक धावसंख्या सेट केली जाऊ शकते कर्टेल टीमच्या समोर. कर्टेल संघ गेल्या पर्वामध्ये देखील या स्पर्धेमध्ये खेळला होता, अनुभव या टीमकडे देखील आहे, परंतु हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपला मिस करतोय. पंचांनी दंडित केले. एका अवांतर धावेची भर पुन्हा एकदा धावफलकामध्ये पडते. टीमची धावसंख्या आता पोहोचते 20 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये देखील धमाकेदार फलंदाजी, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय अतिरिक्त धावांचा बडीबार केला जातोय. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून ज्या अवांतर धावा मिळतात त्याच्यावरती अंकुश ठेवणं फार गरजेचं असेल. क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व असतं. यावेळेला अगदी ब्लॉकर पद्धतीचा बॉल, शानदार ड्राईव्ह, चेंडूला सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळलं जात आहे आणि दयाळ बौद्धवाडी संघाचा जो स्टार खेळाडू आहे त्याच्या बॅट मधून येतोय कणकणी दणदणी षटकार. कमॉन डीजे. 26 धावा, 26 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अप्रतिम कामगिरी आपल्याला बघायला भेटते. सुरुवातीच्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा या बॉलवरती षटकार खेचत आपल्या टीमला एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न या बॅटर्स कडनं बघतोय. यावेळेला ब्लॉकर बॉल होता, परंतु इथे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय, कोणती चूक करत नाहीये फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. अगोदरच्या बॉलवरती षटकार, त्यानंतर शेवटच्या बॉलवरती विकेट घेत गोलंदाजांनी कमबॅक केलं, परंतु इथे षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र पोहोचते 26 या आकड्यावरती. सामना जिंकण्यासाठी कर्टेल टीमला 12 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता. छोटासा ब्रेक घेऊया, जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे. परंतु डीजे कडे जात असताना याच्या नंतरचा होणारा सामना एकीकडे आदर्श क्रीडा मंडळ पुरुष आणि या टीमच्या विरोधामध्ये लाटवण, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे यायचं आहे. जाऊया डीजे कडे. कमॉन डीजे.
श्रीशा 11 क्रिकेट क्लब करंजाली आणि रहीम 11 वलवते दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे। श्रीशा 11 क्रिकेट क्लब करंजाली आणि रहीम 11 वलवते या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय, कृपया आपण टॉस बॉक्स कडे या लवकर। मैदानामध्ये चालू असणारा सामना एकीकडे कर्टल आणि या टीमच्या विरोधामध्ये लोकल संघ दयाळ बौद्धवाडी श्री शाक्यमुनी क्रिकेट क्लब हा संघ आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला भेटेल। ज्या ठिकाणी पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 26 धावा बनवल्या होत्या दयाळच्या टीमने आणि 27 धावांचं एक मोठं टार्गेट सेट केलंय कर्टेल टीमच्या समोर। अरे नमस्कार, बरे आहेत ना? यावेळेला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्क वरती दयाळ बौद्धवाडी या संघाकडनं स्वस्तिक आहे। बॉलर कोण आहे? पंकज गोलंदाजी मार्क वरती, तर फलंदाजीचा विचार केला तर दोघे आघाडीचे फलंदाज गुड्डू आणि स्वस्तिक। स्ट्राइक वरती स्वस्तिक, नॉन स्ट्राइक मार्क वरती गुड्डू आणि पंको गोलंदाजी मार्क वरती। 27 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी। दोन्ही टीम आपला पहिला सामना सहजरित्या जिंकत दुसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय झालेत। राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना पंको आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वस्तिक यावेळेला पहिल्या बॉलला कशा पद्धतीने सामोरे जातात अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला। सिली मिडॉजला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत, परंतु चेंडू पकडला जातोय। चेंडू घेऊन स्वतः गोलंदाजाच्या दिशेने वाटचाल केली तोपर्यंत एका धावेची भर धावफलकामध्ये पडते। स्वतःचं खातं ओपन केलं जाते, टीमचं खातं इथे खोललं जातंय आणि आता स्ट्राइक वरती मिस्टर गुड्डू यांना आपण पाहतोय। हे बॅटल गुड्डू आणि पंकू यांच्यामध्ये नक्कीच रोमांचक होऊ शकेल। विस्फोटक फलंदाजी करावी लागेल कारण 27 धावांचं एक मोठं टार्गेट सेट केलं इथे। पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, शानदार ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल जातोय आउट ऑफ द पार्क। येतो इथे कर्टेल टीम साठी हा महत्वपूर्ण षटकार। कमान डीजे धन्यवाद। ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे की दयाळचा संघ फलंदाजी करत होता त्यावेळेला त्यांनी पहिल्या बॉलवरती षटकार मारला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल घेतली। इथे कर्टेल संघाने थोडंसं उलटे केलं, पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली आणि दुसऱ्या बॉलवरती षटकार मारलाय। अर्थात दोन्ही संघाची पहिले 2 चेंडू ज्यावेळेला संपले होते त्यावेळेला धावसंख्या मात्र 7 या आकड्यावरती होती। पुन्हा एकदा पंको गोलंदाजी मार्क वरती, त्याच्या समोर विस्फोटक फलंदाज मिस्टर गुड्डू आपल्याला पाहायला मिळत आहेत। गुड्डूचा हा जर परफॉर्मन्स पुढच्या काही बॉलवरती जर आपल्याला पाहायला मिळाला तर मला वाटतं हा सामना सहजरित्या संपू शकेल, परंतु नेमकं बघूया पुन्हा एकदा पंकोच्या विरोधामध्ये कशा पद्धतीची फलंदाजी केली जाते। गुड्डू आणि पंको हे बॅटल यकीनन रोमांचक होऊ शकेल। राऊंड विकेट पुन्हा एकदा पंको सज्ज होत आहेत। गुड्डू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत या बॉलवरती, परंतु चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर पिच झाला। पंचांनी दंडित केले, एक अवांतर धाब्याची भर टीमच्या धावफलकामध्ये पडते आणि धावसंख्या मात्र यावेळेला पोहोचते 8 या आकड्यावरती। बिनबाद 8, चांगली सुरुवात झाली इथे। अशाच पद्धतीचा डिफेन्सिव्ह क्रिकेट आणि त्याचबरोबर खराब बॉलवरती आक्रमक क्रिकेट खेळणं फार गरजेचं असेल कर्टेल टीमसाठी। हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता, ऑन साइडला ड्राईव्ह करायचा होता, परंतु यावेळेला फटका फसलाय। धावचीची संधी आली आहे। 2 खेळाडूंमध्ये थोडासा ताळमेळ कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाला आणि बघता बघता 3 खेळाडूंच्या हातून चेंडू सुटल्यानंतर झपकन एकेरी धाव पूर्ण केली। मीटर एक्स्ट्राचा देखील इशारा 1+1 2 धावा मिळतील इथे आणि या दुहेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता तुम्ही पाहताय पुढे सरकली जाते। 2 डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावरती। शानदार पलटवार केला जातोय, अजून देखील 17 धावांची आवश्यकता। याच्यानंतर काळकाई कृपा संघ जर इथे आलेला असेल तर कृपया आपली नोंद करा इकडे। काळकाई कृपा पुरुष, काळकाई कृपा पुरुष आपल्याला विनंती असेल आपण जर आला असेल तर आपल्या उपस्थितीची नोंद करून घ्या प्रथमतः। वाईड, पुन्हा एकदा वाईड, अनदर वाईड। सातत्याने एक्स्ट्रा धावांचा बडीमार होतोय इथे आणि यावेळेला पुन्हा एकदा बॉल हवाई फायर, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय। कॅचेस विन द मॅचेस, परंतु जजमेंट आपल्याला पाहायला भेटत नाहीये। झेल सुटलेला आहे आणि ते किती धावा पूर्ण केल्या जात आहेत? पंच किती धावा आल्या? 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या।
तर दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता वेगाने पुढे सरकते. स्कोअर बोर्डवरती धावा झालेल्या आहेत 13-13. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. अजून देखील 14 धावा बनवायच्या आहेत. कर्टेल संघाला जर सामना जिंकायचा असेल तर होऊ शकतात, बनवू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या बॉलवरती सिंगल डबल घ्याव्या लागतील आणि खराब बॉलवरती आक्रमण करावं लागेल. यावेळेला चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने कोणती चूक केली नाही. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. मोठा झटका बसतोय तो अर्थात कर्टेल टीमला. महत्वाचा खेळाडू बॅक टू द पॅव्हलियन. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. चला लवकर लवकर लवकर, चला पटकन, चला लवकर. या ठिकाणी आपण पाहतोय महत्वाचा खेळाडू बाद झाला नाही, त्यानंतर सामना असणार आहे तो देखील फार महत्वाचा असेल. कालकाई कृपा पुरुष आणि लाटवण दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. चला या टॉस बॉक्स कडे. कालकाई कृपा पुरुष आणि लाटवण यांच्यामध्ये पुन्हा एकदा एक रोमहर्षक लढत आपल्याला लेडीज अँड जेंटलमॅन पाहायला भेटू शकेल. मिस्टर पंको पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती राऊंड विकेट गोलंदाजी करतायत. या षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात ठेवलेला होता. संभवतः कोणताही इशारा आलेला नाहीये. याचा अर्थ बॅटला लागून चेंडू गेलेला होता. शॉर्ट फाईन लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेला होता. मात्र सिंगल जरूर भेटू शकेल आणि या सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावरती. हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील 13 धावांची गरज आहे, कारण 17 धावांचं विजय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलंय. 14 धावा धावफलकावरती पूर्ण. पंको पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड विकेट गोलंदाजी. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल डाईव्ह करायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, परंतु चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क आलेला नाही. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावरती. डॉट बॉल 14 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. येणाऱ्या 6 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी आता कर्टेल टीमला 13 धावा बनवायचे आहेत. काळकाई कृपा पुरुष आणि लाटवण यांच्यामध्ये आपण टॉस करून घेत आहोत. काळकाई कृपा टीमने टॉस जिंकलेला आहे आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. परंतु मैदानामध्ये पाहूया, मैदानामध्ये या ठिकाणी नेमकं काय घडतंय. षटक क्रमांक 2 मधला पहिला बॉल, मात्र या बॉलवरती सिंगल मिळाली आणि सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रुटेड होते. समीकरण आता विजयासाठी बदललं जात आहे. 5 बॉल 12 धावांची आवश्यकता असताना 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज होती. विस्फोटक फलंदाजी आवश्यक आहे. आखो टप्प्याचा बॉल यावेळेला पुल केलाय. सक्सेसफुल पॉवरफुल बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय मॅक्झिमम षटकार. कमॉन डीजे. एकवीस धावा 21 रन धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अतिशय आक्रमक अशी फलंदाजी कर्टेल टीम कडनं पाहायला मिळाली. गुड्डू स्वस्तिक यांनी डावाला सुरुवात केली, परंतु स्वस्तिक बाद झाल्यानंतर मिस्टर मयूर मैदानामध्ये आले आणि त्यांनी देखील आपला आक्रमक पवित्रा इथे दाखवायला सुरुवात केली आहे. या 21 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा बॉलर सज्ज होतं. यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल, परंतु फलंदाजांकडे पुरेशी संधी होती या बॉलवरती दुहेरी धावा कंप्लीट करण्याची. या 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरकत असताना 23 बनलेत. तर 4 धावा अजून देखील पाहिजे सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यानंतर कालकाई कृपा पुरुष लाटवण अशी महत्वाची लढत, ज्या ठिकाणी कालकाई कृपा पुरुष या टीमने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा घेतलेला डिसिजन. डॉट बॉल सामना अजून संपलेला नाहीये. एक डॉट बॉल पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकतो पुरुष दयाळ बौद्धवाडी संघाला. दरम्यान या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आतापर्यंत आपण बघितलं की 4 चेंडू संभवतः झालेले आहेत. येणाऱ्या पुढच्या 2 बॉलवरती हा विजयी समीकरणाचा आकडा पार केला जाईल का. आखो टप्प्याचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल पकडला जातो आणि या मॅच मध्ये यशस्वी पुनरागमन. कर्टेल संघाला बसलेला मोठा झटका. कमॉन डीजे.
एक बॉल 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा फॉर्मॅट असेल विजयासाठी. एका बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. कर्टेल टीमच्या बाजूने सामना जिंकला होता. 2 बॉल मध्ये 4 धावांची गरज असताना एक बेजबाबदार फटका पाहायला मिळाला. खेळाडू बाद झाला आणि त्याच्यानंतर आता समीकरण येऊन ठेपले. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा इंटरेस्टिंग मोमेंट या मॅच मधला आपल्याला पाहायला भेटतोय. शेकडो प्रेक्षक या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तुम्ही राधाकृष्ण चषक 2025 पर्व 3 मानाची स्पर्धा पाहताय. 1 बॉल आणि गरज आहे 3 धावांची. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला भेटतोय. पलटवार केला इथे गोलंदाजाने. प्रेशर दबाव या ठिकाणी बॉलर वरती देखील असेल. शानदार पलटवार. 1 बॉल 4 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. आपण पाहतोय ऑफ साइडला जो क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला आहे त्याला थोडंसं पुढे पाचारण केलं जात आहे. तर ऑन साइडला आपण बघतोय जो अर्थातच मिड विकेटचा खेळाडू त्याला डीप मिड विकेटला पाठवलं जातं. एक लॉंग ऑनला खेळाडू, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू, एक शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू, एक डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक. ऑन साइडचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 1 बॉल 4 धावांची गरज. डावखुरापर्यंत स्ट्राईक वरती. शाक्यमुनी क्रिकेट क्लब दयाळ बौद्धवाडी की अर्थातच कर्टेल कोणता संघ सामना जिंकेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतं. राऊंड विकेट. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. पूल केला इथे. हा सक्सेसफुल स्ट्रोक होतोय का बघूया. जर क्षेत्ररक्षकाने बॉल आतमध्ये अडवला तर इथे संधी निर्माण होऊ शकेल. बॉल तर आतमध्ये अडवलाय. कंपल्सरी चेसिंग हा फॉर्मॅट असेल सामना जिंकण्यासाठी. आणि त्याचबरोबर नो बॉल देखील डिक्लेअर केलाय. नो बॉल देखील डिक्लेअर केलाय. धावून इथे धावा पूर्ण किती होतात बघूया. नो +3. आणि या शेवटच्या बॉल वरती कर्टेलच्या टीमने सामना जिंकलाय. बीमर टाकण्याचा प्रयत्न केला. दयाळ बौद्धवाडीच्या गोलंदाजांनी पनिशमेंट मिळाली. मोठा फटका पाहायला मिळाला. 4 धावा आल्या इथे आणि सामना जिंकला कर्टेलच्या टीमने. विजयी टीमचं मनापासून पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला इथे. संकटमोचक कामगिरी पार पडली डावखुऱ्या फलंदाजांनी. मात्र एका बॉल मध्ये 4 धावांची गरज असताना कोणताही प्रेशर न घेता दबावात न येता शानदार स्ट्रोक खेळला. इथे नो डिक्लेअर केला. बिमर टाकण्याचा प्रयत्न त्याच्यावरती 3 धावा वसूल केल्या आणि 4 धावा इथे पूर्ण करत 1 चेंडू राखत हा सामना कर्टेलच्या टीमने जिंकला. विजय टीमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. याच्यानंतर पुन्हा एकदा जाऊया काळकाई कृपा पुरुष आणि लाटवण यांच्यामध्ये महत्वाची लढत.